नमस्कार मंडळी. नॉनव्हेजचे तुम्ही विविध प्रकार पाहिले असतील, जसं काळ्या रश्श्यातलं मटण किंवा चिकन. इतरही भरपूर प्रकार पाहिले असतील, पण तुम्ही कधी असं कंदुरी मटण खाल्लं आहे का? नसेल खाल्लं ना, तर ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडेल. आणि ही जर रेसिपी तुमच्या घरातील मंडळीला तुम्ही जर बनवून खाऊ घातली ना मैत्रिणींनो, तर तुमचं कौतुक केल्याशिवाय थांबणारच नाही. आमच्या गावाकडे ना, कधी असा जर मोठा समारंभ असेल त्यावेळेस अशी रेसिपी ही बनवली जाते. यामध्ये एक खास सिक्रेट पदार्थाचा वापर केला जातो, ज्यामुळे रश्श्याची जी चव आहे ना, ती हॉटेल रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही. यासाठी एक खास एसवर बनवला जातो. त्याची डिटेल रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. त्यासाठी इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, जे मी स्वच्छ धुवून मध्यम पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये हळद मीठ लावून 15 मिनटासाठी मी साईडला ठेवलं होतं. तोपर्यंत मध्यम आकाराचे 2 छोटे कांदे मी कट करून घेतले. आता ज्यावेळेस जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हे कुकरमध्ये बनवू शकता, पण खास कंदुरी मटण जे असतं ते मोठ्या भांड्यामध्ये असं ओपनली शिजवलं जातं आणि मध्यम गॅसवर शिजवलं जातं, जेणेकरून त्याची चव छान येते. आता इथं कढईमध्ये सुरुवातीला 1च चमचा तेल मी घातलं होतं. त्यामध्ये कोथिंबीर आणि 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घातले. कांद्यांना छान तांबूस रंग येऊ दिला आणि त्यानंतर हे हळद मीठ लावलेलं मटण यामध्ये घालायचं. मटण घालायचं, व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं. खूप लवकर झाकण ठेवायची घाई करायची नाही, नाहीतर भरपूर पाणी सुटतं आणि मग ते व्यवस्थित असं फ्राय होत नाही आणि हलकीशी स्मेल त्यामध्ये राहते, त्यामुळे लहान मुलं खाणं टाळतात. इथं मी सुरुवातीला 4-5 मिनटासाठी परतून झाकण ठेवलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे गरम पाणी. गरम पाणी घातल्यामुळे हे मटण एकसारखं शिजलं जातं, चिवट होत नाही, त्यामुळे गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्याच्या नंतर व्यवस्थित याला मी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. खूप मोठे पीस ठेवायचे नाही आणि खूपच लहान नाही, मध्यम पीस करायचे, म्हणजे ते व्यवस्थित एकसारखे शिजले जातात. झाकण ठेवून हे मटण मी अर्धा ते पाऊण तासासाठी मध्यम गॅसवर किंवा एकदम लहान गॅसवर हे मी शिजवून घेतले. मोठ्या गॅसवर शिजवायचे नाही, मध्यम गॅसवर हे शिजवून घ्यायचं. आता यावरती झाकण ठेवून हे मी साईडला ठेवणार आहे. पुन्हा गॅस मी चालू केला आणि अगदी लहान गॅसवर याला हळूहळू मी शिजवून दिलेलं आहे. म्हणजेच लगभग 1 तासाच्या आसपास याला मी शिजवून घेतलं होतं. तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेतलं ना मंडळी तरी देखील चालणार आहे. तर चला, सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आपण बनवतोय. हा एसवर जर तुम्ही बनवून ठेवला ना, तर 2 ते 2.5 महिने कोणत्याही नॉनव्हेजच्या पदार्थांमध्ये तुम्ही याला सर्रास वापरू शकता. चव अप्रतिम येते. इथं मी अर्धी वाटी गावरान बाजरी घेतलेली आहे. जर तुमची गावाकडची बाजरी असेल ना, तर अतिउत्तम. याला मी तेल न घालता व्यवस्थित असं भाजून घेतलं. गॅस मोठा करायचा नाही, लहान गॅसवर हे भाजून घ्यायचं. अर्धी वाटी इथं मी भाजलेले फुटाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा तेल न घालताच मी भाजून घेतले. इथं 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, हे सुद्धा मी व्यवस्थित असे खमंग भाजून घेतलेले आहेत. हे सगळं मी 2-2, 3-3 मिनटासाठी तेल न घालता भाजून घेतलेलं आहे. जर तुम्हाला थोड्याशा क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही तेल घालून एकत्रित भाजून घेतलं तरी देखील चालणार आहे. पण यामधली अंड्याची भाजी किंवा चिकनची भाजीसुद्धा अप्रतिम होते, त्यामुळे हे मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवले. 2 चमचे धणे, काही खडे मसाले, 1 चमचा जिरं, दालचिनी, लवंग, तेजपान असं यामध्ये मी वापरलेलं आहे. आता याची व्यवस्थित अशी आपल्याला हे थंड करून पावडर करून घ्यायचे आहे. हे बघा, सगळ्याला व्यवस्थित असा रंग आलेला आहे. ज्यावेळेस हे तुम्ही भाजाल ना, तर याचा हलका हलका सुगंध येतो, त्यावेळेस समजून जायचं की हे व्यवस्थित असं भाजलेलं आहे. आता इथं मी डायरेक्ट गॅसवर 2 ते 3 छोट्या आकाराचे कांदे आणि एक अर्धी वाटी खोबऱ्याची मी भाजून घेतली होती. इथं आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं आज आपल्याला वेगळं वेगळं वाटायचं आहे. याआधी तुम्हाला मी काळ्या वाटणामधल्या किंवा गावरान पद्धतीने चिकन रस्सा, मटण रस्सा, ढवारा मटण थाळी अशा भरपूर रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्ही त्या नसेल पाहिल्या तर एकदा जरूर बघून घ्या. आता हे जे आहे ना, हे मी व्यवस्थित असं थंड करून घेतलेलं आहे. म्हणजे जे बाजरीचं जे मिश्रण आहे हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं आणि गरम जर असेल तर ते वाटलं जाणार नाही. व्यवस्थित थंड करून घेतलं आणि मस्त याच्याशी बारीक पावडर तयार करून घेतली.
आता हे तुम्ही 2 ते 2.5 महिन्यासाठी स्टोअर करू शकता. ज्यावेळेस हे तुम्ही वाटून घ्याल ना, याचा जो सुगंध आहे ना मंडळी, तो इतका भारी येतो ना. कोणत्याही साध्या सिंपल भाजीमध्ये जरी वापरलं ना, फक्त लसूण खोबऱ्याची फोडणी जर तुम्ही दिली आणि हे 1 चमचा घातलं ना, तर भाज्यांची चव नेक्स्ट लेवलला जाते. आता हे मी वाटून घेतलं. त्यानंतर आलं, लसूण आणि जी कोथिंबीर मध्ये थोडंसं पाणी घालून हे सुद्धा मी व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. मटण शिजवत असताना आपण फक्त कोथिंबीर आणि कांद्याचा वापर केला होता, त्यामुळे ही पेस्ट आपल्याला लागणार आहे. त्यानंतर इथं सुरुवातीला खोबरं वाटून घ्यायचं. कांदा खोबरं एकत्र वाटायला गेलं तर ते वाटत नाही, त्यामुळे सुरुवातीला खोबरं वाटून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित वाटलं की त्यामध्येच कांदे घालायचे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित असं बारीक असं वाटून घ्यायचं. हे बघा, आज नेहमीपेक्षा खूप वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर मंडळी व्हिडिओला लाईक करा. आता हे मटण शिजलेलं आहे, साईडला काढून घेतलं. 2 चमचे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि आपण जी आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतली होती, सुरुवातीला ही पेस्ट यामध्ये घालायची. आता याचा थोडासा कच्चेपणा कमी होईपर्यंत हे परतून घ्यायचे. खूप जास्त परतत बसण्याची गरज नाही. गॅस हा लहान ठेवायचा. आता इथं साठवणीतलं काळं तिखट घातलेलं आहे मी. इथं तुम्ही जितपत तिखट खाता त्या अंदाजाने तिखट घालायचं. इथं मी लगभग 1 मोठा चमचा भरून घातलेला आहे आणि तुम्हाला ज्या ब्रँडचा मटण मसाला आवडतो त्या ब्रँडचा तुम्ही इथं मटण मसाला वापरू शकता. इथं मी 1.5 चमचा मटण मसाला वापरलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा मी कांदा लसूण मसाला वापरला आणि अर्धा चमचा सिंपल लाल तिखट जे असतं रंगासाठी ते वापरलेलं आहे. तुम्ही नाही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. आता त्यानंतर हे मसाले करपू नये यासाठी यामधलं जे अळणी सूप आहे ते थोडंसं घालायचं. जर तुमच्या घरामध्ये 7 ते 8 महिन्यापुढची जी बाळं असेल ना, तर त्यांना हे सूप तुम्ही पाजू शकता. फक्त यामधले पीस त्यांना खाऊ घालायचे नाही. फक्त सूप थोडंसं भातामध्ये किंवा ज्वारीच्या भाकरीमध्ये तुम्ही खाऊ घालू शकता. आता जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं, हे वाटण यामध्ये घालायचं. वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आता इथे चवीनुसार मीठ घालायचं. लक्षात ठेवा, आपण मटण मॅरिनेशन करत असताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं मीठ थोडंसं बेताने घालायचं. किंवा ज्यावेळेस तुम्ही हे अळणी सूप घालाल, तुम्हाला जर फिकं वाटलं तर तुम्ही मीठ वाढवू शकता. आता हा मसाला व्यवस्थित असा परतलेला आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेलं मटण घातलेलं आहे. पुन्हा याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. आता बारी आहे आपला येस्वर घालण्याची. आता इथं मी 2 ते 2.5 चमचे येस्वर घेतलेला आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं. जर तुम्ही डायरेक्ट जर घालायला गेला ना तर याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं. बघा चव काय भारी येते. आमच्या इकडे याला कंदुरी मटण असं म्हणतात. खूप भारी लागतं. आता याला व्यवस्थित अशी उकळी काढायची. वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची. बाजरीच्या भाकरीसोबत आहे ना हा रस्सा कमाल लागतो मंडळी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना ते एकदा मला कमेंट करून जरूर सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणची रेसिपी पाहायला आवडेल ते जर तुम्ही मला कमेंट करून जर सांगितलं तर मला फारच आनंद होईल मंडळी. आत्ता सध्या आपली यूट्यूब फॅमिली आणि फेसबुक फॅमिली खूप जास्त कमेंट करतात. खूप छान कमेंट करतात. काहींच्या खूप छान कमेंट असतात, ज्याने मला खूप मोटिवेट होतं एखादी रेसिपी बनवण्यासाठी. आणि मनामध्ये भीतीही राहत नाही की समजा जर एखादा पदार्थ व्यवस्थित नाही जमला तर आपले जे सबस्क्रायबर आहेत, आपले जे फॅमिली मेंबर आहेत, ते आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. तर मंडळी तुम्ही अशा छान कमेंट करत जा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत आहेत म्हणून. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते सुद्धा मला एकदा कमेंट करून जरूर सांगा. तर आज कंदुरी मटण बनवलं होतं, त्यासोबत मस्त गरमागरम बाजरीची भाकरी देखील मी बनवली होती. मंडळी ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या झणझणीत रेसिपीमध्ये.